खूप चांगलं समालोचन आज खरं तर त्यांनी केलं. आमच्यासोबत जॉईंट झालेत. अनेक वेळा ते या विभागामध्ये येत असतात. आमचे पंच संतोषजी चौधरी सर शिरडोन, त्यांना मी आमंत्रित करू आपण या व्यासपीठावर. आपलं हार्दिक स्वागत संतोष चौधरी सर. आमच्या दोन्ही ऑफिशियल्स आता मैदानाकडे चाललेत. हर्षदजी मडवी यांचा सन्मान आपण इथे करतो. आमचे राहुलजी पाटे, आमचे स्पर्धा आयोजक कालखंडामध्ये मोहगावचे ग्रामपंचायत उमेदवार, त्यांच्या शुभ हस्ते सन्मान होते. अभिनंदन हर्षदजी मडवी. आणि यानंतर मी त्यांच्याकडे जबाबदारी देतोय. हॅलो, थँक्यू व्हेरी मच. वैभव भोपी सर यांचा आवाज आपला ऐकायला मिळाला. पुनश्च एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. स्पर्धेच्या माध्यमातून आमदार चषक 2026 ही क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आणि आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच आपल्या भेटीला येते. 4 ओव्हरची मॅच असेल, याची दोन्ही टीमने दक्षता घ्यावी. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आशिष पाटील आणि अमित भोपी. बॉलिंग ट्रॅकवरती आकाश म्हात्रे तयार. पहिला बॉल, पहिलाच बॉल, फुल टॉस कट केलाय. गली पॉइंट मधून बॉलला काढलंय. फिल्डर बॉलच्या मागे धावतोय, चेस करतोय. बॉल अडवेल का हा प्रश्न आहे. बॉल अडलाय. 2 धावा पूर्ण झाल्यात. चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला. i11 कोण आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला जय चेरोबा सांगडे या दोन टीमच्या दरम्यान सुरू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. चेक करावासी इच्छा या ठिकाणी मात्र आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू नाहीये, चेक करायचं फक्त. येस. आणि सेफ आहे. सो धावा मिळतील फक्त 2-2 ने सुरुवात. बरोबर 3:09 घड्याळामध्ये झालेत. मध्यरात्रीपेक्षा आता ही पहाटची वेळ झाली आहे. आणखीन एकदा बॉल टॅप केलाय. गलीमध्ये फिल्डर डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेलाय, परंतु सिंगल रोखू शकत नाहीयेत. क्विक सिंगल त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली. टीमची टोटल झाली 3. 4 ओव्हरची मॅच आपण एन्जॉय करतोय. दोन्ही टीमने एक एक सामने जिंकले आणि दुसऱ्या फेरीमध्ये त्या आता आहेत. यानंतर जिंकणारी टीम सरळ सुपर 12 अंतिम 12 मध्ये जाऊन पोहोचेल. स्पर्धा थोडीशी आज उशिराने सुरू झाली, कारण स्पर्धेचा पहिला दिवस होता. उद्या बरोबर 4 वाजता सामना सुरू होईल. याची उद्याच्या टीमने दक्षता घ्यावी, जो उद्याचा लॉट आहे. ओ यावेळेस मात्र पहा, ऑन द अप खेळण्याचा प्रयत्न होता. एक टप्प्यावरती बॉलला अडवलं जाते, तोपर्यंत एक सिंगल रन आली. 4 ओव्हरची मॅच आणि पहिल्या 3 बॉलमध्ये धावा आल्यात 5. स्ट्राईक रोटेट झाली आहे. अमित भोपी स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतो. लेफ्ट हँडेड बॅटर. फील्ड प्लेसमेंटमध्ये सातत्याने थोडीशी सजावट आपल्याला पाहायला मिळेल, कारण की चेंजेस करणं गरजेचं आहे. लेफ्ट हँडेड बॅटरसाठी वेगळी फिल्डिंग आणि राईट हँडेड बॅटरसाठी वेगळी फिल्डिंग. ओ यावेळेस पहा, वाईड यॉर्करचा प्रयत्न. वाईड स्टंपच्या बरोबर बाहेर आहे बॉल. पंच सांगतात आणि त्यामुळे हा वाईड आहे. अतिरिक्त धाव मिळेल टीमला. आणि या अतिरिक्त धावेसोबतच टीमची टोटल 1 ने पुढे जाते. धावा 6. 3 बॉल 6 रन आतापर्यंत झालेत. विकेट किपर ग्लव्हचा चांगला वापर करतात, कारण की थंडी, गुलाबी थंडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि मच्छरांचा सुद्धा आता सध्या प्रादुर्भाव वाढलाय. थंडीमध्ये या गोष्टी घडतात, त्यामुळे नाईट मॅच खेळायला जाताना सगळी काळजी घेऊन जावी लागते.
बॅटची एज होती, स्लाइस एज, परंतु थर्ड मॅनला फिल्डर होता त्याने बॅकअप दिला. विकेट किपर कडून कॅच ड्रॉप झाली. ग्लव्स मध्ये बऱ्याच वेळा कॅचेस पकडणं मुश्किल होतं. अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिले ग्लव्स मधून देखील बॉल ड्रॉप होताना आपण पाहतो. तीच काहीशी गोष्ट इथे घडली आहे. स्पर्धेची पहिली दिवस रात्र आणि पहिल्या दिवस रात्रीमध्ये श्री गणेश भोकरपाडा टीम सुपर 12 मध्ये जाऊन पोहोचली. ई ग्रुप मधून एक टीम गेली. ई ग्रुप मधून अजून एक टीम जाणं बाकी आहे. पायावरचा बॉल जस्ट फ्लिक केलाय. बॉटम इंचचा चांगला वापर केलाय आणि बॉल बरोबर चाललाय. काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर त्या ठिकाणी होते, परंतु त्याला हुलकावणी देऊन बॉल निघून गेलाय सीमा पार. पंचांचा इशारा येतोय. हा आहे चौकार. आमदार चषक 2026 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या कार्याचा सन्मान वाढवणारी ही क्रीडा स्पर्धा आज मोहोगावच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र उभी झाली आहे. पहिल्यांदाच या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. मोहोगावचे उपसरपंच मान्य श्री प्रवीणजी म्हात्रे साहेब यांनी ही स्पर्धा उभी केली, ज्याला साथ मिळाली मोरिया क्रिकेट संघाची. आणखीन एक बॉल बरोबर कव्हर्स मध्ये होता. 3 धावेंचा प्रयत्न, 3 आल्यात. थोडासा शिव्यांचा भडीमार या गुलाबी थंडीमध्ये सर्वांनाच मात्र आश्चर्याचा धक्का असेल. क्षेत्ररक्षणामध्ये होणारी चुका आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षकांवरती होणारी आग पाखड जर पाहिली ना तर खूप पाहण्यासारखं असतं. बऱ्याच वेळा प्रेक्षक त्याला एंटरटेन म्हणून घेतात, परंतु त्याच फिल्डरवरती काय नेमकी मनस्थिती ओढवलेली असते त्याचं त्याला माहीत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल 14. एकही विकेट गमावलेला नाहीये चेरोबा सांगडे टीमने. अमित भोपे आणि आशिष पाटील ही सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये. ज्या खेळाडूने पहिल्या मॅचमध्ये आपलं अर्धशतक फक्त 7 धावांनी हुकवलं तो आऊट झाला आणि त्यानंतर मात्र पहिला सामना तरी देखील त्यांनी जिंकला आणि तो सामनावीर आशिष पाटीलला मिळालेला. 43 धावा 17 बॉलमध्ये 1 विकेट बॉलिंग करताना त्यांनी मिळवलेला आणि ऑलराऊंडर परफॉर्मन्स सहित सामनावीर पहिला मिळालाय आशिष पाटीलला. त्यातही आशिष म्हात्रेची देखील गोलंदाजी भरपूर चांगली आपल्याला पाहायला मिळाली जय चेरोबा सांगडे टीम कडून. सेकंड ओव्हरमध्ये अनिकेत म्हात्रेला आपण पाहतोय. चला थोडं स्पीडअप करा प्लीज, तर सामने संपता संपता मला वाटतं जवळजवळ 4:30 तरी वाजतील कमीत कमी. फुल टॉस बॉल बीमर हाताळलाय. नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर आणि इथे एक्स्ट्राने सुरुवात झाली या ओव्हरला. थोडासा वॉर्मअप, बॉडी थोडी थंडी पडली आहे. दोन्ही टीम पहिला सामना खेळलेत. आजच्या दिवसातील 4था सामना ते खेळले आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा जवळजवळ 8वा सामना खेळण्यासाठी ते आलेत. चौथा आणि 5वा सामना जे खेळले होते ते आता 8वा सामना खेळण्यासाठी एकत्र आलेत. येस स्प्रे पाहिजे. येस आहे, स्प्रे आहे. जीवन थोडीशी दुखापत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. विकेट किपर ज्या पद्धतीने बॉल पकडण्यासाठी सज्ज होता, परंतु म्हटलं की ग्लव्स मध्ये बऱ्याच वेळा बॉल पकडणं कठीण होतं आणि तेच घडले सध्या. 1 धाव तर मिळाली नो बॉलची आणि त्यानंतर मात्र आला तर फ्री हिटचा बॉल असणार आहे. रात्र जशी जशी पुढे जाते तसतसं मात्र आता या मॅच थोडं थंडावलेल्या पाहायला मिळतात. या थंडीसोबतच पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवरती अनिकेत म्हात्रे. पहिला बॉल नो, सिंगल 1 धाव आली. टीमची टोटल झाली 15. पुन्हा एकदा विकेट किपर तयार होते आपल्या ग्लव्स सहित आणि समोर असणाऱ्या
धडाकेबाज डॅशिंग डायनामाइट खेळाडू जय चेरोबा सांगडे टीमचा आशिष पाटील. आव्हान त्याच्यासाठी फार मोठं नसेल, परंतु संपूर्ण धावसंख्या उभीच करायची. टॉससाठी ज्यावेळेस ते आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की कदाचित आम्हाला टॉसची आवश्यकता देखील भासणार नाही. रनआउटला चान्स, डायरेक्ट हिट अँड येस इट इज. जावं लागेल मागे. कोणत्याही प्रकारचं कॉलिंग नव्हतं आणि त्यामुळे अमित भोपीला परतावं लागतं माघारी. पहिला धक्का बॅटिंग करत असताना जय चेरोबा सांगडे टीमला. कौशल गरजची एक चांगली थ्रो आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर स्टंप वरती जाऊन बॉल लागला, विकेट मिळाली. पहिला धक्का या ठिकाणी लागलाय जय चेरोबा सांगडे टीमला. फर्स्ट विकेट डाऊन. आवश्यकता होती ब्रेक थ्रूची, ती मिळवून दिली रनआउट स्वरूपात का होईना. ऑन साइडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, बॉल अडवलाय. गुड फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. चांगला स्टॉप. आता 2 धावेंचा प्रयत्न झाला असता तरी सुद्धा यशस्वी होता आलं असतं, परंतु एकच धाव घेण्याची इच्छा या ठिकाणी मात्र बाळगली. सिंगल एक धाव आली. अजूनही आज या स्पर्धेचा आमदार चषकाचा जो पहिली दिवस रात्र सुरू आहे, बरोबर घड्याळामध्ये वाजले 3:18 आणि 100च्या आसपास लोक ही स्पर्धा पाहत आहेत. त्यामुळे या स्पर्धेकडे लक्ष लागले सर्वांचंच. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. 16 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती आल्यात. अनिकेत म्हात्रे पहिला बॉल नो, त्यानंतर रनआउट, एक सिंगल आली. ऑन साइडला खेळलेत. पुन्हा एकदा बॉटम एंडचा वापर करत असताना फ्लिक केलाय जस्ट. काव कॉर्नर मध्ये बॉल जातोय मिस्टर कॅप्टन कडे. सिंगल एक धाव आली. टीमची टोटल 1 ने पुढे जात असताना धावा झाल्या 17. 17 रन्स नाव ऑन द बोर्ड. एक धाव आली. अक्षय घरत यांच्याकडून कौशलसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय, जी थ्रो ॲक्युरेसी त्यांनी दाखवली. ओ यावेळेस मात्र पहा सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑफ मध्ये फिल्डर जीवन होता, त्याच्याकडून थोडी मिसफील्ड झाली आहे. बॉल बरोबर लॉंग ऑन मध्ये चाललाय, त्याच्या पायाला स्पर्श करून धावा मिळतील 2. टीमची टोटल 2 ने पुढे जाते. धावा 19. आणि कोणतीही टीम जर जिंकली म्हणजे सांगडे असो किंवा कोण, तरी देखील अक्षय घरत यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज विनर टीमला दिलं जाईल. हे दोन्ही टीम खरं तर एकत्रच मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी मात्र लढतायत आणि हे अक्षय घरत यांचं दोन्ही संघांवरती असलेलं प्रेम त्यांनी दाखवलंय. आणि असे खरं तर निस्सीम क्रिकेट प्रेमी असतील ना, तर दोन्ही टीमला खेळायला देखील तेवढीच मजा येते. बॉलिंग मार्कवरती अनिकेत तयार होतोय. आडव्या बॅटने खेळायचा होता मागे, यावेळेस पुन्हा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. बॉल टर्न झाला, फिल्डरला बॉल, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील. दमछाक त्या ठिकाणी झाली. रनआउटची शक्यता आहे. पंच या ठिकाणी सांगतायत चेक करावं. सॉफ्ट सिग्नल पहिल्यांदा आता त्यांनी सांगितलं की कदाचित बॅट्समन पोहोचलाय, परंतु आता ते चेक करण्याची मागणी करतायत. रनआउट आहे की नाही ते काय घडले पाहूया अगदी स्लो मोशन मध्ये. आणि अगदी काही इंचाने जर हा रनआउट झाला तर मात्र पश्चाताप करावा लागेल. आणि पंच सांगतायत आशिष पाटील बाद आहे, जावं लागेल माघारी. मोठा धक्का आताच्या क्षणाला जय चेरोबा सांगडे टीमला. काय थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु भारी भक्कम शरीर यष्टी घेऊन धावणं हे देखील जिकरीचं होतं. त्यासाठी फिटनेस आजकाल खेळाडूंचा भरपूर मायने ठेवतो. मी तर म्हणेन प्रायोरिटीमध्ये आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतात. सेम अगदी प्रफुल्ल पाटील चॅम्बोची ही बॉडी यष्टी आपल्याला पाहायला मिळते.
चाळीसगाव प्रीमियर लीग जी या विभागातील एक मोठी अग्रनामांकित प्रीमियर लीग मानली जाते, त्यामधून खरं तर 24 लाईव्ह इव्हेंट्सला जे साध्य करायचं होतं ना त्यांनी केलंय. या विभागातील अनेक असे युवा खेळाडू जे पडद्याआड होते त्यांना आता पडद्यावरती आणले आणि मोठ्या लीग्समध्ये ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यातीलच एक प्रफुल्ल पाटील शांभो आज ग्रामीण गटातून बाहेर निघून व्यावसायिक गटांमध्ये खेळू लागलाय आणि आपल्या स्वप्नातील मला वाटते बाईक 2-3 मिळवल्यात त्याने. ऑन साईडला पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॉल बराच वेळ हवेमध्ये राहिला होता. मिड विकेटला फिल्डर तयार होता, बॉल येतोय माझ्याकडे हे पाहत बसला आणि त्यानंतर मात्र पकडला एक उत्तम झेल आणि संपलाय नवीन आलेला बॅट्समनचा खेळ. रनआउट नंतर कॅच आउट होताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो वैभव भोपी. धक्का दिला या ठिकाणी मात्र आणखीन एक जय चिरोबा सांगली टीमला टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा जो निर्णय त्यांचा होता तो निर्णय आता कुठेतरी फसल्यासारखा वाटतोय. या गुलाबी थंडीमध्ये आता आमचे अंपायर्स कॅच खेळतात, परंतु त्यांना देखील माहिती आहे आपले हात खुले आहेत, त्यामुळे कॅचेस करणं आपल्याला जर इतकं कठीण वाटत असेल तर खेळणाऱ्या खेळाडूंना किती कठीण असेल. नवीन बॅट्समन मैदानामध्ये मंगेश पाटील आणि बॉलिंग मार्कवरती अक्षय म्हात्रे आपल्याला येताना पाहायला मिळेल. आकाश म्हात्रे झाला, अनिकेत म्हात्रे, आता अक्षय म्हात्रे आलाय. तिसऱ्या ओव्हरमध्ये 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरमध्ये टार्गेट किती असेल हे मात्र पाहायचंय. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला, 2 ओव्हरमध्ये 20 आल्यात. 20 रन्स नाव ऑन द बोर्ड. स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर सुधीर पाटील, कॅप्टन ऑफ द टीम जय चिरोबा सांगडे. 7 नंबरची जर्सी महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारा नंबर. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न केला गेला. ताकद आहे, परंतु ताकदीचा वापर तुम्ही कोणत्या झोनमध्ये करता याकडे मात्र लक्ष आहे. गॅप शोधणं हे देखील तेवढंच इम्पॉर्टंट, कारण की बॉल जर गॅपमध्ये जातोय तर कदाचित तिथून संधी बनेल, तुम्हाला धावा मिळू शकतात. ओव्हर द विकेट तिसऱ्या ओव्हरमध्ये अक्षय म्हात्रे पहिल्या बॉलवरती आली सिंगल. हा दुसरा बॉल या ओव्हरचा. ऑप्शन पासून भरपूर बाहेर चालला, पंच सांगतात वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. आज अनेक ठिकाणी बऱ्याच डे नाईट क्रिकेट स्पर्धांचे फायनल नाईट आपल्याला पाहायला मिळतात, परंतु ही स्पर्धा आज सुरू झाली आहे. तमाम लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला आज पुन्हा एकदा पनवेल तालुक्यातून आमदार चषकाची स्पर्धा आपल्या भेटीला येते. पुन्हा एकदा बरोबर फुल लेंथ डिलिव्हरी होती, बॅटच्या समोरून बॉलला काढलंय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन थांबतोय. आणखीन एक डॉट. आतापर्यंत बॉल झालेत या ओव्हरमधले 2. पहिला बॉल सिंगल आली, त्यानंतर एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आता डॉट बॉल आलाय. व्हाईट बॉल नंतर डॉट बॉल येणे हे मात्र चांगल्या गोलंदाजीचे संकेत मानले जातील. अक्षय म्हात्रे बॉलिंग करतोय सध्या तिसऱ्या ओव्हरमध्ये I-11 कोण टीमसाठी. हाही बॉल ऑप्शन पासून भरपूर बाहेर रिटर्न क्रीज सोडतोय, त्यामुळे जे कट झालेले बॉल आहेत ना, कटर बॉलचा वापर जो केला जातोय त्यामध्ये थोडीशी कमतरता जाणवते. मी म्हणेन एनर्जेटिक बॉलिंग सध्या तरी करावे लागणार, कारण प्रकर्षाने केलेली बॉलिंग ही तुम्हाला रिझल्ट देत नाही, परंतु एनर्जेटिक जी बॉलिंग आहे ती मात्र कदाचित तुम्हाला या मॅचमध्ये धावा रोखण्यास मदत करू शकते. ॲक्युरेसी तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. लाईन आणि लेंथ तुमच्या माध्यमातून ओळखली गेली पाहिजे, तरच तुमच्या गोलंदाजीला अर्थ आहे, कारण एका टप्पा चुकला तर मोठा कार्यक्रम तिथं तुमचा होऊ शकतो. ओ इथे पहा पुन्हा एकदा आतमध्ये येणारा बॉल. बॅट बॉलचा संपर्कच होत नाहीये, त्यामुळे प्रत्येक बॅट्समनला आता हे आव्हान मोठं वाटू लागलंय. मंगेश पाटील आणि सुधीर पाटील ही पाटील बंधूंची जोडी मैदानामध्ये आहे आणि त्यांना आव्हान देतात म्हात्रे. एका बाजूला कोण गावचे खेळाडू, दुसऱ्या बाजूला सांगडे गावचे खेळाडू. समोर खेळलेत डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आलेत. एकच रन. थ्रो बरोबर चांगला आलाय. एका थ्रोसाठी खरं तर कौशलला या ठिकाणी कॅश प्राइज आले 500 रुपयांचं.
अक्षय घरत यांच्याकडून. आणि आता जो संघ जिंकेल या मॅचमध्ये, जो सुपर 12 ला जाईल, त्याला देखील 1,000 रुपयांचे कॅश प्राइज अक्षय घरत यांच्याकडून दिलं जाईल. 4 बॉल आतापर्यंत झालेत या ओव्हरचे. 2 बॉलचा खेळ शिल्लक. टीमची टोटल 24. 3/24 या स्थितीमध्ये संघ जय चिरोबा सांगडे. फुटवर्कचा वापर केला गेला होता, परंतु पहा बॉल बॅटचा कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉल पर्सेंटेज वाढवले. 2 वाईट बॉल आलेत, 1 सिंगल आली आहे. 3 धावा आतापर्यंत, 4 धावा या ओव्हरमधून आल्यात. 2 सिंगल, 2 वाईड आणि त्याचबरोबर 3 डॉट बॉल. 4 धावा या ओव्हरमधून आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या पॉवर प्लेमध्ये. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 6 धावा आल्या. 2 ओव्हर 20 होत्या. आता तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. हाही बॉल मिस. चला, ओव्हरची झाली समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरमध्ये जय चिरोबा सांगडे टीमने धावा बनवल्यात त्या फक्त 24. या ओव्हरमध्ये 4 आल्या. चांगली बॉलिंग. 2 वाईट बॉल असूनही या ओव्हरमध्ये कमालीची बॉलिंग टाकण्यामध्ये यश आले अक्षय म्हात्रेला. चला, टीम मिटिंग नको प्लीज. टीम मिटिंग नको. लगेचच आपण एका जागी गॅदर होऊ नका. चौथा बॉलर बोलवा प्लीज. थोडा स्पीडअप करा, फास्ट खेळा थोडा, कारण प्रत्येकालाच घाई आहे. इव्हन आयोजकांना देखील, कारण उद्याची देखील तयारी करायची बरीचशी. मैदानावरती अतिशय शांत आच्छादलेले धुका आपल्याला पाहायला मिळते, परंतु या धुक्याचा कोणताच परिणाम खरे पाहता या खेळाडूंवरती होताना दिसत नाहीये. या गुलाबी थंडीचा आनंद घेत असताना मध्यरात्र उलटून गेली तरी सुद्धा हे खेळाडू आनंद घेतात या स्पर्धेचा. बरोबर 3:30 वाजले. 3:28 आणि अर्ध्या तासामध्ये पहाट होईल. आणि आपल्या गावच्या भाषेत सांगायचं झालं तर काकड आरतीची वेळ होईल. आणि बाकीच्यांसाठी तर चहाची वेळ होईल. गाव घराजवळ असती तर कोरा चहा पिता आला असता आपल्याला. चौथ्या ओव्हरचा पहिला बॉल बरोबर खोलात टाकला होता. रनआउटची शक्यता होती. डायरेक्ट हिट वरती तर लागला नाही, परंतु खाली लागण्याची शक्यता होती. 2 धावा मिळाल्यात. जागच्या जागी 2 धावा मिळाल्यात. ओव्हर थ्रोच्या या रन्स आता रोखाव्या लागतील, कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 24 होत्या. जेवढ्या धावा आता तुम्ही सेकंड या चौथ्या ओव्हरमध्ये खर्च कराल, सेकंड इनिंगमध्ये त्या धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत, हा देखील विचार तुम्हाला करावा लागेल. या क्षणाला विकेट इम्पॉर्टंट नाही आहेत, कारण की बॅटला बॉल नीट कनेक्ट होत नाहीये. त्यामुळे हे दोन्ही बॅट्समन सध्या सेट होण्यासाठी मैदानामध्ये भरपूर संघर्ष करताना दिसत आहेत. रात्रीचे 3:30 वाजलेत, परंतु प्रेक्षक अजूनही मैदानावरती आपापल्या संघांना सपोर्ट करण्यासाठी उपस्थित आहेत. पायावरचा बॉल होता, परंतु लेग स्टंप सोडून चाललाय. पंच अंपायर सांगतात हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. शुभम माळी आज संपूर्ण रात्रीमध्ये त्यांची लेखणी चालली आणि या संपूर्ण लेखणीने आज मात्र एकूण एका धावेचं विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो. पहिला दिवस आजचा या आमदार चषकाचा, पहिली दिवस रात्र मोर्या क्रिकेट संघ यांच्या वतीने आणि त्याचबरोबरीने ग्रामस्थ मंडळ मोहो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ग्राउंड शॉट आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल रन आली. खरं तर रायगड जिल्ह्यातील लोकनेते माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित आमदार चषक 2026 ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. पहिल्याच वर्षामध्ये अतिशय दमदार आयोजन. श्री गणेश क्रीडांगण मोहोच्या या मैदानावरती आपला ही स्पर्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळते. आज संपूर्ण दिवस रात्रीमध्ये खरं तर सुरुवात करून दिली होती ज्यांच्या वाणीने, ते समालोचकांचे महागुरु MD गडगे सर. त्यानंतर सूत्रसंचालकाची जबाबदारी स्वीकारणारे आमचे वैभव भोपी सर आणि समालोचन कक्षामध्ये आपल्या हिंदी भाषेतून या संपूर्ण स्पर्धेला 4 चांद लावणारे आमचे मनोहर पाटील सर. सर्वांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करू. आम्ही पंच कमिटी
विशाल पाटील सर, हिरामन भोसले सर आणि राजेंद्र काजले सर या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला जॉईंट आहेत. त्यांचा देखील आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया. शुभम माळी, आज संपूर्ण दिवस रात्रीमध्ये ज्यांची लेखणी खूप उत्तमरित्या चालली आहे त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी सर्वत्र लाईव्ह पाहिली जाते. दुसऱ्या रनचा कॉल दिला गेलाय, चुकीचा कॉल होता, परंतु मागे पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र पलटण्याचा निर्णय घेतला. युट्यूब लाईव्हचे आमचे साईप्रीत, प्रेमदादा वाघमारे आणि चंदूदादा वाघमारे यांच्या माध्यमातून यूट्यूब टेलिकास्ट खूप चांगल्या रीतीने केलं जातं आहे. DJ नितीन पाटील दुंद्रे यांची देखील खूप चांगली गाण्यांची मैफिल आज आपल्याला ऐकायला मिळाली. सर्वांचा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया. आभार व्यक्त करूया आमच्या प्रेक्षकांचं, ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला लोकप्रियता दिली. पायावरचा बॉल जस्ट फ्लिक केलाय, स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, तिथे चुकलाय फिल्डरचा अंदाज, परंतु बॉल अडवण्यामध्ये यश आले. 2 झाल्यात पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला. 3 धावा मिळाल्या. 3च्या मदतीने टीमची टोटल या ठिकाणी जाऊन पोहोचली आहे 30. नंतर 3 तर आल्यात, 33 झाल्यात, परंतु जर हा चौकार असेल तर मात्र 34 होतील. अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि सेफ आहे. 3 धावा मिळतील आणि या 3 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 33. शेवटचा बॉल या मॅचमध्ये टार्गेट सेट करणारा बॉल असेल. यानंतर चला दोन्ही टीम कॅप्टन, टीम नारेन आणि टीम शिरडोन, दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया टॉससाठी आपण. टीम नारेन आणि टीम शिरडोन, आई गावदेवी नारेन आणि त्यांच्या विरुद्ध आपला खेळताना पाहायला मिळतील ते भावार्थ 11 श्रीराम शिरडोन. 4 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया लवकरात लवकर या स्टेजवरती. लास्ट बॉल आहे. पायावरचा बॉल समोर खेळलाय, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत. 1 रन पूर्ण केले. ड्राईव्ह केल्या बॉलला, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो झाली. धाव आली 1. टीमची 2 धावा आल्या. टीमची टोटल या 2च्या मदतीने जाऊन पोहोचले 35 वर आणि आता 36 धावांचं टार्गेट आहे. 24 बॉलमध्ये 36 धावा बनवायच्या आहेत आई 11 कोण या टीमला. आणि या 36 धावांचा पाठलाग सेकंड इनिंग मध्ये कशा रीतीने होईल आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत या संपूर्ण मॅचच्या अपडेट्स पोहोचूच. तोपर्यंत आपण टॉस करूया नेक्स्ट मॅचचा, ज्या ठिकाणी 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळतील. आई गावदेवी 11 नारेन आणि त्यांच्या विरुद्ध भावार्थ 11 श्रीराम शिरडोन या 2 टीमच्या दरम्यान असेल आजच्या रात्रीतील शेवटची मॅच. चला शिरडोन टीम कॅप्टन लवकर या जरा. दोन्ही आलेत. नारेन टीम आणि शिरडोन टीम दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. जॅकेटची फक्त चेन खाली घ्या आपण. येस, एक युनिफॉर्म आहे आपला या स्पर्धेमध्ये, ते दिसू द्या, बाकी काही नाही. आणि टॉस जिंकलाय नारेन टीमने. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नारेन टीम won the toss and they have to decide it bat first.
सेकंड इनिंगला सुरुवात होईल. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. टार्गेट 36 धावांचं, 24 बॉल 36 बनवायचे आहेत. बॉलिंग मार्कवरती आशिष म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धेतली पहिली मेडन ओव्हर हाताळणारा खेळाडू जय चेरोबा सांगडे टीमकडून. आव्हान फार मोठं नाहीये, परंतु या गुलाबी थंडीमध्ये धावा होणं देखील कठीण आहे, कारण की हवा थांबली आहे आणि या थंडीमुळे फार काही ॲक्शन्स आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत मैदानावरती. मी पहिलेच म्हटलं की आच्छादलेली धुक्याची चादर, व्हाईट फ्लड लाईट्समध्ये अगदी क्लिअर धुका आपल्याला पाहायला मिळते. परिणामी जर त्यामध्ये येल्लो कलरचे हॅलोजन असते ना, तर थोडेसे धुके कमी आपल्याला पाहायला मिळाले असते. व्हाईट फ्लड लाईट्सचा आज प्रामुख्याने प्रत्येक स्पर्धांमध्ये उपयोग केला जातो, वापर केला जातो, कारण मैदानावरती स्पष्ट उजेड राहावं यासाठी आयोजकांचा प्रयत्न असतो. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच आपल्या भेटीला येते. सेकंड इनिंगला सुरुवात. आशिष म्हात्रे तयार बॉलिंग मार्कवरती आणि सलामीची जोडी अनिकेत म्हात्रे आणि अक्षय गाताडे. पहिल्या मॅचमध्ये काय कमालीची बॅटिंग त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळालेली. चुरशीचा सामना. आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु बॉल बॅटचा संपर्क झालेला नाहीये. हौजदाटची अपील या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळाली, परंतु त्यामध्ये उत्साह भरपूर दिसून आला, आत्मविश्वास नव्हता. परिणामी पंचांवरती दबाव टाकण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. बरेच वेळा खेळाडू करतात आणि अशा वेळेस दबावात येऊन पंच कधी कधी, मी म्हणेन प्रत्येक वेळीच नाही, चुका करतात. परंतु इथे पहा, खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. असं म्हटलं जातं ना की तुमच्या मनगटामध्ये जर क्षमता असेल ना, तर तुम्ही कोणत्याही लक्ष्याला सहज पार करू शकता. जिथे पहिल्या इनिंगमध्ये सांगडे टीमच्या धावा येत नव्हत्या, सिंगल डबलसाठी संघर्ष करावा लागत होता, तिथे अगदी सहजतेने या बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा तोच बॉलर आशिष म्हात्रे ज्याने या स्पर्धेतली पहिली मेडन ओव्हर फेकली. त्याच्यावरती षटकाराचं आक्रमण सध्या तरी न पचवणार आहे संपूर्ण सांगडे टीमला. सेकंड बॉलचं स्वागत केलंय षटकाराने. हाही बॉल लेग कटरचा वापर केला गेलाय. जसं गुडघ्यावरती बसलेला पहिला बॉल फिरला आणि त्यानंतर मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन थांबतोय. सुधीर पाटील विकेटच्या मागे. आज महेंद्र सिंग धोनीची भूमिका ते निभावत आहेत. 7 नंबरची जर्सी सुद्धा त्यांना साथ देते. विकेट किपरची भूमिका नेहमीच जबाबदारीची भूमिका आहे आणि क्रिकेटमध्ये सर्वात सेन्सिटिव्ह डिपार्टमेंट फिल्डिंग डिपार्टमेंट मानला जातो. बॉलर आशिष तयार, लेफ्ट आर्म ओव्हर. हाई बॉल स्विंग आणि मिस. बरोबर बॅटच्या 1 फूट अगोदर बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न होते बॉल. लेग कटरचा सातत्याने वापर केला जातो आणि बॅट्समनला मात्र ते समजत नाहीये. अनिकेत म्हात्रे एक षटकार आलाय, परिणामी 3 डॉट बॉल आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 30 धावा अजून बनवायच्या आहेत उर्वरित 20 बॉलमध्ये. 20 बॉलमध्ये 30 धावा बनवायच्या. 4 ओव्हरची मॅच आपण खेळताय. 36 धावांचं टार्गेट 24 बॉलमध्ये. अक्षय गाताडे स्ट्राईक पासून अजूनही वंचित आहे. शोधतोय तो देखील स्ट्राईक कधी मिळेल. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला हुक केला. बॉल लॉंग लेग सीमा पार आणि आमच्या बरोबर स्टेजवरती मानवंदना देणार हा षटकार. 6 धावा आल्या आणि या 6 धावांच्या मदतीने टीमची टोटल झाली 12. 12 ऑन द बोर्ड. 19 बॉल 24 पाहिजे. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा आपल्या बरोबर आमच्या ट्रॉफीच्या मागे कॅमेरामॅनला हुलकावणी देत बॉल मात्र थांबला स्टेजवरती. 12 धावा आल्या पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये. शेवटचा बॉल आहे. अजूनही या मॅच मध्ये चुरस बाकी आहे. एलईडी बेल्सने आज खरं तर सर्वांचं लक्ष केंद्रित केलंय. हाही बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. ऑन द अप खेळलाय. बॉल चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार आहे आणि चौकाराच्या मदतीने आव्हान जवळजवळ कमी करून टाकलं. 18 बॉलमध्ये पाहिजे 20 रन. चला टीम मीटिंगसाठी जवळ येऊ नका आपण सर्वांनी. लगेचच सुरू करा आपण. एंड चेंज करून बॉलर आणा. 18 बॉलमध्ये 20 रनची गरज आहे आणि आता मात्र सांगितलं जातं की नेमकं बॉल
कशा पद्धतीने टाकायला हवे, परंतु आता सगळं काही हातातून निघून गेल्यानंतर हे मार्गदर्शन काय कामी येईल. सूर्यकांत आलेत बॉलिंगसाठी सेकंड ओव्हरमध्ये. 18 बॉलमध्ये 20 धाब्यांची गरज आहे. सामना कोणीही जिंको, परंतु अक्षय घरत यांच्याकडून विजयी टीमला 1,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आता स्ट्राईक फायनली मिळाली आहे बॅट्समन अक्षय गाताडेला, जो खऱ्या अर्थाने टीमची ओळख आहे. परिणामी ओपनर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि सेन्सिटिव्ह बॅटिंगसाठी तो ओळखला जातो. महत्वाच्या क्षणाला बॅटिंग करणं ही त्याची जबाबदारी राहते आणि तो जबाबदारीने खेळतो. पहिल्या मॅचमध्ये त्याने दाखवलंय की पहिला सामना जो आमच्या हातातून निष्ठत होता तो सामना आम्ही जिंकलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. मिड विकेटमध्ये 1 धाव पूर्ण केली. 2 धावेंचा प्रयत्न नाही होणार. सिंगल 1 धाव या ठिकाणी मात्र मिळते. टीमची टोटल 1 ने पुढे जाते. धावा झाल्या 17. 19 बनवायच्या 17 बॉलमध्ये. LED बेल्स थोडे जास्त सेन्सिटिव्ह आहेत, कारण जवळून हवा जरी लागली त्या बेल्सला तरी देखील त्या ब्लिंक होत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरती या LED बेल्सचा ज्यावेळेस वापर केला गेला होता आणि त्यानंतर मात्र टेनिस क्रिकेटमध्ये देखील हे इन्व्हेन्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळते. ग्लोबलाइज होणार हे टेनिस क्रिकेट आहे. प्रत्येक क्षणोक्षणाला आता हे टेनिस क्रिकेट डेव्हलप होत चालले. खेळाडूंसाठी हक्काचं व्यासपीठ मिळायला लागलेत आणि हेच छोटे छोटे व्यासपीठ एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती एखाद्या खेळाडूला घेऊन जातात, चमकवतात. ओ पॉवरफुल शॉट. पिक केला बॉलला, त्यानंतर पाठवून दिलाय बरोबर काव कॉर्नरच्या वरून सीमारेषा पार. बेधडक षटकार. सारण मिळतील. टीमची टोटल या 6च्या मदतीने जाऊन पोहोचले 24 वरती. 24 रन्स ऑन द बोर्ड. 12 पाहिजे मॅच जिंकण्यासाठी. अजून या ओव्हरचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. कदाचित ही मॅच लवकर संपवण्याची तयारी केली की काय असं दिसते सध्या. 15 बॉलमध्ये 12 धाव्यांची गरज. इक्वेशन बदलले. अक्षय गाताडे पुन्हा एकदा तयार आपल्या स्ट्राईक वरती. घेणाऱ्या प्रत्येक बॅट्समन बॉलरसाठी नवीन आव्हान ते तयार करतायत. सूर्यकांत पाटील तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आणखी एकदा बॉल खोलात टाकला होता. थोडंसं शफल झाला होता ऑफ स्टंप पासून बाहेर, परंतु बॅटन पॅडच्या मधून बरोबर बॉलला काढले. बॉल जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट. चांगली सुरुवात या ठिकाणी मात्र करून दिली होती आपल्या टीमसाठी. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल, त्यानंतर 1 षटकार आणि आता मात्र 4था बॉल आला. डॉट. 14 बॉलमध्ये 12 धाव्यांची गरज आहे. अजूनही या ठिकाणी मात्र रेडी नव्हते बॉलर. जो रनअप मध्ये इंटरप्शन येतो त्यावेळी बऱ्याच वेळा या गोष्टी घडतात. पुन्हा मागे जावं लागतं, पुन्हा बॉलिंगसाठी स्टार्ट घ्यावा लागतो, पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. 14 बॉल 12ची गरज आहे. खुला टाकला होता बॉल. पुन्हा एकदा फिल्डरकडे बॉल चालला. रनआउटची शक्यता. डायरेक्ट हिट तर लागलाय, परंतु अंपायर सांगतात नॉट आउट. सिंगल आली टीमची टोटल. 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा झाल्यात 25. 25. 11 बनवायचे आहेत अजून मॅच जिंकण्यासाठी. 13 बॉलमध्ये 11 रन. शेवटचा बॉल या ओव्हरमधील समोर फेस करण्यासाठी तयार आहे अनिकेत म्हात्रे. सलामीची जोडी अजूनही फोडण्यामध्ये यश आलेलं नाहीये. परिणामी सांगडे टीम
ज्यावेळेस बॅटिंग करत होती त्यावेळेस जवळजवळ 3 विकेट. इथे देखील पहा बॉल हवेमध्ये खेळलाय थ्रू द कव्हर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल येतोय. इट्स अ ह्यूज 6. 6 रन. 6 धावा मिळतील. टीमची टोटल षटकाराने जाऊन पोहोचली ती 31 वरती. आता फक्त 5 धाव्यांची गरज आहे. 12 बॉल 5 बनवायचे आहेत. कडक फटकेबाजी पाहायला मिळाली आपल्याला या मॅच मध्ये. सेकंड इनिंग मध्ये धावा चेस करत असताना अक्षय गाताड आणि त्याच्या सोबतीला असलेला अनिकेत म्हात्रेकडून 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले. एक चौकार आला. 1 षटकार अक्षय गाताडेच्या बॅटमधून आलाय. 24 धावा तिथे झाल्या. त्यानंतर 1 चौकार अनिकेतचा आपण पाहिला तर 28, 29, 30 आणि 31. एक्स्ट्रा रन आतापर्यंत आलेली नाहीये 2 ओव्हरमध्ये. 3 सिंगल, 4 षटकार आणि 1 चौकार. 31 धावा झाल्यात. 12 बॉलमध्ये 5 धाव्यांची गरज. चला स्टार्ट करा प्लीज. मेक इट फास्ट. बरोबर 3:49 झालेत. यानंतर एक मॅच होणार आहे अजून. बॅकफुटला जाऊन कट केला बॉल गल्लीमध्ये जाईल. फिल्डर त्या ठिकाणी आहे. 1 धाव मिळेल. सिंगल रोखू शकत नाहीयेत. सिंगलने धाव फलक पुढे जाते. धावसंख्या झाली 32. 4 रनची गरज. कदाचित सामना संपवण्याची जबाबदारीच अनिकेत म्हात्रेच्या खांद्यावरती दिली अक्षय गाताडेने की सामना तू फिनिश करू शकतोस. तुझी बॅट लागलीये, तुझी बॅट चालतीये, मोठे फटके तुझ्या बॅटमधून येत आहेत, त्यामुळे चान्स तूच घ्यावा. शेवटच्या 4 धावा इथे मात्र पूर्ण करतील 11 बॉलमध्ये. बॉलर तयार. बॉलिंग मार्कवरती तिसऱ्या ओव्हरमध्ये आपला आशिष पाटील आपण पाहतोय जो पहिल्या मॅचमध्ये धुवाधार फलंदाजी करून गेला होता. इथे देखील पहा थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल फिरवण्याचा प्रयत्न केला. 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता परंतु थांबवले अक्षयला. सिंगल आली टीमची टोटल. पुन्हा 1 ने वाढते धावा. 33. 3 पाहिजे अजून मॅच जिंकण्यासाठी. इथे देखील कट केला बॉल. थर्ड मॅनला निघून गेला. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. कोणतीही धाव मिळत नाहीये. 10 बॉलमध्ये 9 बॉलमध्ये आता 3 धाव्यांची गरज आहे. 9 बॉल 3. बॉलिंग मार्कवरती आशिष पाटील पुन्हा एकदा तयार. शॉर्ट बॉल होता त्याला मात्र बॅडमिंटन स्ट्रोकने खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आणि कॅच. सॉफ्ट डिसमिसल. अक्षय गाताडेला मागे जावं लागेल. पहिला धक्का लागला बॅटिंग करत असताना I-11 कोण टीमला. भरपूर उंच होता बॉल. अटेम्प्ट केला त्यामुळेच कदाचित पंचांना कोणत्याही प्रकारचा संभ्रम त्या ठिकाणी दिसून आलेला नाहीये, त्यामुळे ते विकेट मिळेल. चला नवीन बॅट्समन प्लीज मैदानामध्ये या लवकर. आपण आम्ही पहिलेच सांगितलंय की बॅट्समन थांबता कामा नये. आउट झालेला बॅट्समन जर लाईनवरती येऊन थांबला तर नेक्स्ट बॉलवरती नवीन येणाऱ्या बॅट्समनला पॅनलाइज केलं जाईल. त्यामुळे नवीन बॅट्समन तयार ठेवा. कदाचित मॅच असं वाटतं एकतर्फी होतीये परंतु कधी कुठून काय टायमिंग बदलेल ना सांगता येत नाही. क्रिकेट हा खेळच असा आहे. 99% मेहनत, संघर्ष आणि 1% तुमचं नशीब. अक्षय म्हात्रे आलाय नवीन बॅट्समन आशिष पाटीलच्या विरुद्ध. 4 बॉल आतापर्यंत झाले. शेवटचे 2 बॉल शिल्लक. 8 बॉलमध्ये 3 करायचे आहेत. मागे मारण्याचा प्रयत्न झालाय परंतु फाईन लेगला डीप मध्ये प्रोटेक्शन दिलं गेलंय. फिल्डर आहे. 1 रन मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आता पुढे चालले 34 वरती. 2 धाव्यांची आवश्यकता आहे. 7 बॉलमध्ये 2 बनवायचे आहेत. आता कदाचित या बॉलवरती मॅच फिनिश करण्याची तयारी असावी अनिकेत म्हात्रेची, परंतु जर बॉल चांगला आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये 2 धावा डिफेंड करण्याची ताकद देखील गोलंदाजांकडे असू शकते. ओ डॉट आलाय.
शेवटच्या ओव्हरमध्ये 2 धावा बॅलन्स राहिल्यात, त्यामुळे 2 धावा बऱ्याच वेळा अडचणीच्या बनतात. अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिले एक धाव देखील 6 बॉलमध्ये कधी कधी काढणं मुश्किल होतं. आठवा आपल्याच आशिष म्हात्रेची ओव्हर, एकही धाव त्याने दिली नव्हती. मेडन ओव्हर टाकली म्हणजे तो क्षमता आहे तुमच्यामध्ये. जर या 2 धावा रोखता आल्या तर कदाचित I11 कोण टीमचा प्रवास या स्पर्धेतला संपू शकतो इथेच. परंतु त्यासाठी मेडेनच ओव्हर पाहिजे, कारण की एक धाव जर आली तर सुपर ओव्हरच्या दिशेने वाटचाल होईल आणि एकही धाव नाही आली तर मात्र सामना जिंकता येईल जय चिरोबा सांगडे टीमला. विनय गाताडे बॉलिंगसाठी तयार होतो. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. समोर सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक तर आली म्हणजे आता दोन्ही बाजूला विजयाचे दरवाजे उघडे झालेलेच आहेत. कदाचित इथून थोडंसं कठीण आहे जय चिरोबा सांगणे टीमचं पुनरागमन करणं. एक धाव आली त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमचा जो खऱ्या अर्थाने अडसर होता तो दूर झालाय. आता जरी धावणं आली तरी सुद्धा सुपर ओव्हरला मॅच निघून जाऊ शकते आणि एक नवीन ऊर्जा मिळू शकते. जय चिरोबा सांगडे टीमला पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळू शकते. फुलटॉस बॉल आणि ही विजयाची धाव पूर्ण करत असताना हा आलाय चौकार आणि या 4 धावांच्या मदतीने सामना जिंकलाय I11 कोण टीम. अभिनंदन. चला या I11 टीम कोणचे कॅप्टन आपले 1000 रुपयांचं कॅश प्राईज अक्षय घरत यांनी जे दिले ते तुम्हाला घेऊन जायचे आणि त्याचबरोबर कौशल ज्याला 500 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी दिलं जाईल. दोन्ही टीम हँडशेक्स करा आणि सामना संपवा. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच